शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीबाबत शिवसेनेची काय तयारी आहे ती माहिती त्याने काय म्हणाले ते पहा. तुमच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेसाठी 227 जागांची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 2700हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेतात. काल दिवसभर शिवसेनेतर्फे मुंबईतील प्रत्येक वार्डातील असलेल्या इच्छुकांच्या सर्व मुलाखती घेण्यात आल्या. सगळ्या विभागातून कोण कोण इच्छुक आहे याची चाचपणी करण्यात आली. मुळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला महायुतीमध्ये लढायचं हे स्पष्ट केलेलं आहे, परंतु कोणत्या जागा ह्या जागा वाटपामध्ये आपल्याकडे येतील किंवा भाजपकडे राहतील याची स्पष्टता आतापर्यंत कुणालाही सांगण्यात आलेली नाही. म्हणून या सर्व जागावर मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ असा होत नाही की स्वतंत्र लढाईची तयारी केलेली आहे, युती होणार नाही असं काही आहे, तर तसं कोणतीही शंका घेण्याचं काहीही कारण नाही. एखाद्या वार्डामध्ये जर तो भाजपकडे गेला तर तिथं भाजपचा उमेदवार असेल. जर शिवसेनेकडे एखादा वाडा आला अचानक तर त्यामध्ये सुद्धा आपला उमेदवार असावा, म्हणून ह्या झालेल्या मुलाखती आहेत. आणि कालच्या मुलाखतीमध्ये जर पाहिलं असेल तर अनेक इच्छुकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ असा होतो की येणारी महानगरपालिकांची निवडणूक हिंडाच फडकेल ही आमची धारणा आहे. नाही थांबे एक मिनिट. तुमचं हे सुरू आहे बात, पण 84 जागा सोडण्यावर भाजप प्रथम स्पष्टपणे नकार देण्यात आलेला आहे. जागांसाठी मुलाखती घेत आहे आणि 84 जागा सोडणार नाही भाजपने स्पष्ट सांगितलं. तोडगा निघणार कसा? तुम्ही एक्झिस्टिंग जागा मागितलेल्या हे स्पष्ट वगैरे काही सांगितलेलं नाहीये, अधिकृतपणे ही कोणती बातमी नाहीये. ज्या काही जागेचा तोडगा झालेला आहे, ज्या जागा आता लढवायच्या त्या वेगळ्या काढल्या गेलेल्या आहेत. राहिलेले 84 जागा ज्या आहेत त्याच्यावर आणखीन युतीची बोलणी होणार आहे.
त्यावर निवडणूक आयोगाचे बंधनं असतात. 100 मीटर किंवा 200 मीटरवर रेग का मारतात, काय कारण असतं? त्या दिवशी निवडणुकीमध्ये एखादं चिन्हाचं उपन्न घालून मतदानाला का जाऊ देत नाही, काय कारण असतं? त्याच पद्धतीचं या पतंगावर जे काय आम्ही ऑब्जेक्शन घेतलं की तो तुम्हाला उडवल्यामुळं किंवा हे केल्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. एका दिवसाचा तो प्रश्न आहे. आम्ही त्याला विरोध म्हणून असा केलेला नाहीये. लोकसभेला विरोध केला का? नाही. आम्ही विधानसभेला केला का? नाही. पण पर्टिक्युलर आमच्या सणाच्या दिवशी तो येतोय म्हणून त्याला आम्ही केलेला विरोध आहे. त्यांनी पक्ष चिन्ह पतंग घ्यावा की आणखीन बाकी कोणतं घ्यायचं ते त्यांनी ठरवावं. पृथ्वीराज चव्हाणांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे असं बावनकुळेने काय म्हणलं ते मी ऐकलेलं नाही. परंतु पृथ्वीराज चव्हाण आजकाल महाराष्ट्राच्या राजकारण सोडून दिल्लीच्या राजकारणामध्ये एंटर करण्यासाठी नॅशनल लेवलचे स्टेटमेंट करतायत. कदाचित त्यांचा विचार पुन्हा केंद्रामध्ये राहुल गांधीकडे जाण्याचा असावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि भाजप होण्यासाठी 50-50चा फॉर्म्युला लागेल असं मंत्री अतुल सावे म्हणतात. 50चा लागतो, 60चा लागतो का 90चा लागतो, हा सगळा फॉर्म्युला बैठकीनंतर ठरेल. आमची बैठक होऊ द्या. आज दुपारी 3 वाजता बैठक आहे. त्या बैठकीमध्ये निश्चित आम्ही आता काय फॉर्म्युला त्यांनी दिलाय आम्हाला, आम्ही काय फॉर्म्युला द्यायचं त्यांना, ते त्या बैठकीनंतर ठरेल. त्यांचा पुन्हा दावा आहे की तुमच्यापेक्षा आमची ताकद वाढलेली, भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यांचा दावा काय आहे आता त्याच्यावर मी कशाला भाष्य करू ना. आता या जिल्ह्यामध्ये 6 आमदार आणि खासदार आमचे असून जर आमची ताकद कमी झाली असं त्यांना म्हणायचं असेल तर ठीक आहे. आता आम्ही काय बोलावं. आता आम्ही जागाच 6 लढल्या होत्या, 6 जिंकल्या. खासदारकीची 1 जागा होती ती एकच होती, ती जिंकली. आणि तरी आमची ताकद जर कमी झाली असेल तर शक्यता नाकारता येत नाही. तुमचा फॉर्म्युला काय आहे? त्यांचा 50-50 असेल तर चर्चा करू असं म्हणतात. आमचा फॉर्म्युला आम्ही बैठकीनंतर स्पष्ट करू. दुसरं असं याला जोडून आतापर्यंत तुम्ही दोघं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना सोबत घेतली, पण काल भाजपने त्यांच्याबरोबर बैठक केली, त्यांना पण जागा हव्या. भाजप राज्यामध्ये मोठा पक्ष आहे. कदाचित राष्ट्रवादींनी त्यांच्याशी बोलणं उचित समजलं असेल किंवा भाजप त्यांना जागा जास्त देण्याच्या मनस्थितीत असेल म्हणून कदाचित राष्ट्रवादीवाले त्यांच्याकडे गेले असतील. आणि मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाही. पण तुम्हाला बोलवलंच नाही त्या बैठकीला. आम्ही छोटा पक्ष आहे ना. आमचा युती म्हणजे तिघं एकत्र बसलं पाहिजे असं. आमचा पक्ष छोटा आहे, त्यांचा पक्ष मोठा आहे म्हणून त्यांच्याकडे मागणी त्यांच्याकडे केल्यामुळे जास्त मिळू शकतं असं त्यांचा अंदाज असेल म्हणून ते त्यांच्याकडे गेले. निवडणुकीच्या काळामध्ये असे अनेक शाखा चालू करणं चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मतदानामध्ये काही टक्केचा फरक पडेल असं त्यांचा एक अंदाज आहे. शाखा बंद पडल्या होत्या हे ते मान्य करतायत. नव्याने त्याचं पुनर्जीवन करणे, पुनर्जीवित करणे आणि त्यांना कामाला लावणे. मला वाटतं या उपनगरापैकी जातीलच. तसंच ते वरळीकडे पण जातील, वरळीला पण त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा ते पुनर्जीवित शाखा करतील. आणि हे इलेक्शनची स्ट्रॅटेजी त्याच्यावर अनेक भाष्य करणं उचित नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जे पाटलांचं म्हणजे समोर येत आहे ते पण निवडणुकीत होणार. काही लोकांना काही उद्योग नसल्या कारणानं हे एआयच्या माध्यमातून असे प्रत्येक नेत्याचे विरोधकाचे व्हिडिओ तयार होत असतात. जर ते त्यात सत्यता असेल तर